क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। 31 तारखेला हे जे निवडून देणारे नगरसेवक 31 तारखेला 65% टॅक्स कमी केल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या कामोट्यात रामदास भाई एक टोली आहे, आमचे रिक्षावाले आमच्या सोबत आहेत, सगळे आहेत ना रामदास, सगळे रिक्षावाले आपल्या सोबत आहेत। तुमच्या कामोट्यात एक टोली आहे, पाकिट वाटणारी टोली है, पाकिट वाटणारी एक टोली आहे। मुरबाडला जाऊन मागवणार आहे, गाड्या सुटल्या पण टोली काय थांबत नाही। म्हणून मी त्यांना विनंती करेन की या टोली दारात आपल्या येईल, ही टोलीचा बंदोबस्त तुला करावा लागेल, बाकी कशी लोकांना जमणार तुला ते घालत नाही। म्हणून या टोलीचा बंदोबस्त तुम्हाला करावा लागेल, कारण गावात सुद्धा एक टोली फिरते। आज माझ्या संभाजी चिखलेकरांची हालत काय बघितली का तुम्ही? कोणी करून ठेवली? घरच्या बेटी नंकाळा, लक्षात घ्या। आणि म्हणून घाबरायचं नसतं, मंदिरासमोर खरं बोलायचं। संभाजीराव मागे नातेवाईक आला माझा, त्याच्या अख्खा आता नारायण ठाकूरच्या कुटुंबाची आमचं लिस्ट नाही, आणि म्हणून काय परिस्थिती करून ठेवलेली आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, या अशा पाकिटवाल्यांपासून सावध राहा। काय रमेशच्या पोराची परिस्थिती केली मी सांगितलं, सत्ता महाराष्ट्रात तुमची, पनवेलमध्ये तुमची, देशात तुमची, आणि आमची पोरं आज निवडणुकीच्या प्रचारात दिसत नाही, जी माझ्या प्रचारात दिसत होती, पॉवरफुल पोरं काम करत होती, ती पोरं आज दिसत नाही। दुःख आहे कामोडकरांचं। आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की कुणापासून सावध राहा आणि कुणा सोबत राहा, एवढीच विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे। माझ्या आया बहिणीनं येणारी 15 तारीख, किती तारखेला निवडणूक आहे? येणारी 15 तारीख दिबा पाटील साहेबांच्या कर्मभूमीच्या विजयाची तारीख आहे। काय दिबा पाटलांच्या ही काय कर्मभूमीच्या विजयाची तारीख आहे। म्हणून तुम्ही त्या दिवशी तुमच्याकडे संक्रांत येते, कसे येते? पैसे नाही वाटत, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, तुमच्या चिठ्ठी गावठी येते, म्हणे नाही भावना द्या मला भाव, आणि मग ते येतील आपल्याकडे आणि सांगतील नाही असं दादाकडून हे करून दे, दादाकडून ते करून दे। शेठकडे गेलो होतो, त्याला दादा आणि शेठ 16 तारखेला भेट, काय बोलायचं? दादा आणि शेठ 16 तारखेला भेट। आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की नाही कुणाची कुणी नसेल वेळ आहे, तर अभंगवाली माणसं अंतिम असेल एकत्रपणे माझे माझे म्हणून, भाव कुणाचे, बंद कुणाचे, कोण कुणाचे, सगळे सोयरे। मग तुम्हाला काय करायचं आता? येणाऱ्या किती तारखेला कशावर बटन दाबायचंय? मी सगळ्या माझ्या कामोट्यातील भाऊ बहिणींना सांगेन, खऱ्या अर्थाने जर तुम्हाला राग काढायचा असेल, दिवांचा राग काढायचा असेल, तर ईव्हीएम जरी तुटली ना प्रेशर देऊन तरी चालेल, दुसरी जाऊ 105 असतात एका वार्डाला। परंतु आम्हाला यावेळेस मशाल या कामोठ्यात चालवावा लागेल, तशी शिट्टी सुद्धा चालवावी लागेल, ही खबरदारी घ्या। खरं तर पनवेल महानगरपालिकेच्या प्रचाराचा जो काही आता शिगेला पोचलेला आहे, त्या अंतर्गतच जनतेचा प्रचंड राग या सत्ताधाऱ्यांवर आहे। पनवेल महानगरपालिकेतील भ्रष्टाचार युक्त व नियोजन शून्य असा कारभार, याच्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये कोणताही आत्मविश्वास नाही। त्याच्यामुळे ते निवडणुकीला सामोरं न जाता उमेदवारांना विकत घेण्याचा जो सपाटा त्यांनी लावला होता, त्याच्यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये अधिक प्रक्षोभ निर्माण झालेला आहे। तर अत्यंत चीड अशी सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे, त्याच्यामुळे पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या ठिकाणी दिसून येतो। आणि त्यातच जो भाजपाच्या किंवा सत्ताधाऱ्यांनी इथे केवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याचा फक्त प्रकल्प चालवला, आणि त्याच्या माध्यमातून इतके आपली राजकीय चूल पेटवण्याची त्यांना जो प्रयत्न केला, परंतु तो आता त्यांच्या अंगाशी आलेला आहे।
स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यामागची जी सर्वसामान्यांची भूमिका होती ती केवळ ही होती की ती आमची तर अस्मिता आहेच, ते आम्ही आमच्या भूमिपुत्रांचे कैवारी तर आहेतच, परंतु त्यासोबतच इथे होणाऱ्या विकासाचे आणि इथे होणाऱ्या जे काही विकासाचा ध्रुव आहे त्याचे आम्ही भागीदार होणार होतो आणि त्याचं एक द्योतक किंवा त्याचं एक प्रतीक त्या निमित्ताने आम्हाला इथे जगासमोर ठेवायचं होतं. परंतु सपशेल फसवणूक इथल्या भूमिपुत्रांची जी काही झालेली आहे त्याच्यामुळे दिबा पाटील साहेबांची जी कर्मभूमी आहे कामोठे, इथूनच तो एल्गार पुकारला गेलाय की जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला दिलं जात नाही तोपर्यंत कमळाच्या कोणत्याही उमेदवाराला या पनवेल महानगरपालिकेतून मतदान होणार नाही. आणि याच जिवंत उदाहरण आपण उरण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील बघितलं की अगदी भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना आणि त्यासोबतच दुसरे जे उमेदवार होते 2 नंबरचे ते देखील त्यांच्यामध्ये सामील झाल्यावर देखील लोकांनी तिथे चिडीने त्या ठिकाणी शिवसेना यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून दिला आणि त्याचीच पुनरावृत्ती पनवेल महानगरपालिकेमध्ये होणार आहे याची आम्ही ग्वाही देतो.